नमस्कार, आम्ही MES कॉलेज ऑफ नर्सिंग घाणेकुंट लोटे BSc नर्सिंग 6 सेमिस्टरचे सर्व विद्यार्थी तसेच निर्मल हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा करत आहोत। प्रत्येक वर्षी 10 सप्टेंबर रोजी हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो। हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे आत्महत्येचे प्रमाण कमी करणे, समाजात मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणे तसेच समाजात सकारात्मक दृष्टिकोन घडवून आणणे हा आहे। आजचा दिवस आपल्याला हे स्मरण करून देतो की एखादी अडचण ही तात्पुरतीच असते। योग्य मदत, योग्य समज आणि योग्य आधार मिळाला तर प्रत्येक समस्या दूर करता येते। विद्यार्थ्यावरती येणारा ताणतणाव, एकटेपणा, अपयशाची भीती त्यामुळे विद्यार्थ्याच्या मनात येणारा आत्महत्येचा विचार, पण जर योग्य मित्र, मैत्रीण आणि कुटुंबियांनी जर योग्य वेळी साथ दिली, संवाद साधला तर एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं। हेच आम्ही आमच्या पथनाट्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। चला तर मग पाहूया आमचे पथनाट्य। धन्यवाद। सांगायचा अर्थ काय रोहिणी? काय प्ले विथ द चिल्ड्रन। गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग स्टुडंट्स, बसून घ्या सर्वांनी। थँक्यू मॅडम। आपण सर्वांची अटेंडन्स लावूया। 1 प्रेझेंट मॅडम। 2 प्रेझेंट मॅडम। 3 4 प्रेझेंट मॅम। 5 प्रेझेंट मॅम। रोहिणी, तुला खूप चांगले मार्क पडले आहेत। तुझा पहिला क्रमांक आला आहे आपल्या वर्गामध्ये आणि तुझ्या आई वडिलांना आपण आता बोलवून घेऊया। कॅन आय कम इन मॅम? नमस्कार मॅडम। नमस्कार। शाबास रोहिणी, खूपच सुंदर। ह्या वर्षी तुझा पहिला क्रमांक आला आहे आणि तुझे गुण खूपच अप्रतिम आहेत। आणि ह्या वर्षी सुद्धा तुझं 10वीचं वर्ष आहे, तर ह्या वर्षी सुद्धा आपल्या विद्यालयातून तुझा पहिला क्रमांक यावा अशी मी तुझ्याकडनं अपेक्षा ठेवते। मग करशील ना अभ्यास? हो मॅडम, मी माझा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन। रोहिणीचे आई बाबा तुम्हाला मी पहिल्यांदा शुभेच्छा देते, कारण की आपल्या रोहिणीने ह्या वर्षी खूपच अप्रतिम मार्क आणले आहेत आणि ह्या वर्षी सुद्धा तिचं 10वीचं वर्ष आहे। जसं तुम्ही आधीपासून सपोर्ट करत आला आहात, ह्या वर्षी सुद्धा तिला सपोर्ट करा आणि तिला पुढे करिअर मध्ये पुढे नेण्यासाठी मदत करा। वा बेटा वा रोहिणी, आज मला खूप अभिमान वाटतोय। आज कारण सगळीकडे फक्त तुझं कौतुकच ऐकायला भेटले मला। तू असाच अभ्यास करून माझं नाव मोठं कर रोहिणी, खरंच। खरंच रोहिणी बाळा, खूप हुशार आहेस तू। आमच्या रोहिणीला अजिबात मोबाईल आणि टीव्हीचा वेळ नाहीये, ती फक्त आणि फक्त अभ्यासच करते। खरंच रोहिणी बाळा, खूप हुशार आहेस तू। मॅडम, हा बोल। रोहिणी खूपच टॅलेंटेड आहे, तशी त्या अभ्यासात आणि खेळात सर्व गोष्टीत पुढे असते। हो, तर म्हणूनच आपण सर्वांनी जे टाळ्या वाजवून कौतुक करूया। सगळ्यांनी माझं एवढं कौतुक नका करू, मी फक्त माझे प्रयत्न करत आहे। अगं ऐक ना, हा बोला ना। आज किती अभिमान होता आपल्यासाठी, तुला माहितीये? किती आज अभिमान वाटला, सगळीकडे फक्त आणि फक्त आपलं रोहिणीचं कौतुक होतं। खरंच मला पण खूपच आनंद झाला, पण मला ना थोडी चिंता वाटते। ह्या वर्षी आपल्या रोहिणीचं 10वीचं वर्ष आहे, म्हणजे बोर्डाचे पेपर। रोहिणी बाळा, करशील ना तू अभ्यास? आणशील ना पहिला नंबर? हो आई, आणेन ना। जर तुझा पहिला नंबर नाही आला तर लोक काय म्हणतील? त्या शेजारच्या शिंदे वहिनी, त्यांना मी काय तोंड दाखवू? आणशील ना पहिला नंबर रोहिणी? हो आई, नको काळजी करूस, आणेन मी पहिला नंबर। ऐक ना रोहिणी, मी काय बोलतो तुला? हा बाबा। मला काय वाटतं, तू सध्या खेळायला वगैरे जाणं थोडं कमी करावा, नंतर मला वाटतं तू अभ्यास वगैरे करावा, कारण की तुझं 10वीचं वर्ष रोहिणी। नाही, मी अभ्यास करून खेळ पण खेळू शकते बाबा। हो ग, तरी पण तुला माहिती आहे तुझ्या आईच्या अपेक्षा आहेत, नंतर माझ्या पण अपेक्षा आहेत, त्यामुळे तुला त्या अपेक्षा जरा करावं लागतील ना रोहिणी। ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय तर मग असंच कर। हा, फक्त अभ्यासाकडे लक्ष दे एवढं वर्ष, बाकी काय नाही। ठीक आहे बाबा। काय यार, सगळ्यांच्या अपेक्षा नुसत्या वाढतच चालल्या। अभ्यास कर, 10वीची बोर्डाची परीक्षा ले, अभ्यास कर। कोण खेळायला पण सोडत नाही, कोण समजून सुद्धा घेत नाही। काय यार, मला तर टेन्शन येते, चालेल नाही होते माझ्याने अभ्यास। अजून काय पर्यायच राहिलेला नाही। रोहिणी, काय करतेस तू? सोड अगं मला, सोड। अगं तू वेडी झाले, सोड मला, काका आत या। सोड अगं मला। अगं तू हे काय करतेस? नाही मला राहायचं, नाही मला जगायचं, सोड मला। काय झालं नेहा? काय झालं रोहिणी बाळा? सोड अगं मला। काय झालं नेहा? सोड मला। कसल्या खात होती?
रोहिणी बाळा सोड मला, नाही जगायचं, सोडा मला. एक तो सोडा सर्वांना, सोडा मला. तुला काय झालंय? आता काय रडते? तुला सांगितलं होतं मी अगोदर, तुला त्यावेळेस समजलं नाही का? हे सगळं माझ्यामुळे होते. अगं तुझ्यामुळे होते ते मला पण माहिती आहे. तुला बोललो होतं तिला डिप्रेशन मध्ये नको हे करू, तुला कळत नव्हतं का? मला माफ करा, माझ्या स्वार्थासाठी. मी काय म्हणतो, एवढं प्रेशर टाकू का कोणत्या मुलीवरती? तू सांग मला. मला माफ करा. तुम्ही शांत घ्या. आपल्यासाठी रोहिणी महत्वाची आहे, तिच्याबद्दल जरा विचार करा. हो ग, माझ्या मित्राच्या पण साईडला एका मुलाने तरी सुसाईडचा प्रयत्न केला होता. तर म्हणजे त्याला मी विचारून बघतोय, कॉल वगैरे करतो, काय बोलतोय तर बघतो मी पण. हा लवकर विचारून घ्या. हा ठीक आहे, बघतो. हॅलो हॅलो, ऐक ना संजय, अरे माझ्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला रे. मला काहीच समजत नाही काय करायचं काय नाही. तर अरे मला खरंच काही समजत नाही रे. काही बघ ना, काही उपाय वगैरे असला तर सांग मला. काहीतरी काहीच समजत नाही रे. हो रे, हो हो, हा चालेल, बघतो मी लगेच. हा ठीक आहे. हा काका, काय झालं? अरे माझ्या मित्राला मी फोन केला होता आता. हा काय तर बोलले? तो मला बोलला की म्हणजे मिरजमध्ये डॉक्टर चंद्रशेखर हलंगरे सरांचं हॉस्पिटल आहे, निर्मल हॉस्पिटल म्हणून. तर तिथे एकदा भेट वगैरे द्या बोलला. तिथं म्हणजे काउन्सिलिंग वगैरे केली जाते पेशंटची. तर आपण लगेच रोहिणीला घेऊन जाऊ लगेच. आपण नक्कीच जाऊया, आजच जाऊया. हा चल, लगेच घेऊन जाऊया. माझ्याने होतच नाही असं. काय करायचं मला नाही कोणी समजत नाही. नेक्स्ट पेशंट. नमस्कार. नमस्कार. रोहिणी सरफरे. नमस्कार. तुम्ही मिस्टर अँड मिसेस सरफरे ना? हो. तुमचे मित्र मिस्टर संजय यांचा मला कॉल आला होता. ते मला म्हटले की तुमच्या मुलीने सुसाईडचा प्रयत्न केला आहे. तर मी काय म्हणते, मी जरा तिच्याशी बोलून घेऊ का? तुम्ही बाहेर जाऊन थांबताय का? हो डॉक्टर, आम्ही थांबतो का? ठीक आहे. रोहिणी, तुला आत्महत्या का करावीशी वाटली? मला नाही जगायचं. तुला का जगायचं नाहीये? तुला अभ्यासाचं टेन्शन आहे का? तुझं कोणत्या मुलावर प्रेम आहे का? ठीक आहे रोहिणी, आपण तुझ्या आई वडिलांना आतमध्ये बोलून घेऊ. मिस्टर अँड मिसेस सरफरेंना बोलून घेऊ. येस मिस्टर अँड मिसेस सरफरे, आतमध्ये या. मिस्टर अँड मिसेस सरफरे, मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण ती माझ्याशी काहीच बोलत नाहीये. तिची कोणती जवळची मैत्रीण किंवा मित्र आहे का? हो मॅडम, मी आहे. तिला कोणत्या गोष्टीचा त्रास होता का? नाही मॅडम. मग तिला कोणत्या गोष्टीचा तणाव होता का? तसं बघायला गेलं तर मॅडम, आता अकॅडमिक परफॉर्मन्स तिचा कमी आलेला आहे. ती आता खेळात किंवा अभ्यासात तिचं लक्ष नाहीये. ती जास्त आता पार्टिसिपेशन पण करत नाहीये. आणि अलीकडे तिच्या आईच्या अपेक्षा पण तिच्याकडून खूप वाढलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की तिने आता ह्यावेळी 10वीत फर्स्ट क्रमांक यावा. त्याचा मला वाटतं की तिनं स्ट्रेस घेतला असावा. हे सगळं अभ्यासाच्या तणावामुळे झाले. तुम्ही तिला समजून घ्या, तिच्याशी संवाद साधा, तिला वेगवेगळ्या गोष्टीत पार्टिसिपेट करायला लावा. आता आपण पाहिलं की अभ्यासाच्या तणावामुळे रोहिणीला आत्महत्या करावीसे वाटले. हे कशामुळे झाले की तिच्यावर अभ्यासाचा ताण, इतरांच्या अपेक्षा आणि तिच्यावर असणारा तणाव यामुळे तिला आत्महत्या करावीसे वाटली. त्यातून आपण काय शिकतो की संवाद साधणे, समजून घेणे यामधून आपण मुलांच्या आत्महत्येचा होणारा प्रयत्न टाळू शकतो. ताण, तणाव आल्यावर मदत मागणे हे कमकुवतीचं नाही तर ताकदीचं लक्षण आहे आणि हे आत्महत्या टाळण्याचं उत्तम उपाय आहे.